मुंबईच्या वांद्र्यामध्ये पाली हिलमध्ये 172 कोटींच्या फ्लॅटची विक्री झाली। बिल्डर अजय अशर यांनी विकला 9,500 चौरस फुटाचा फ्लॅट। तर बिल्डर अजय अशर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे चर्चेत असतात। दिवंगत अभिनेते दिलीप कुमारांच्या बंगल्याच्या जागी बांधलेल्या इमारतीत हा फ्लॅट आहे। तर 9, 10 आणि 11व्या मजल्यावरील XXX फ्लॅटसाठी मोजली 9.25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी। ॲपको इन्फ्राटेक कंपनीने विकत घेतला आलिशान महागडा फ्लॅट। ही बातमी आपण पाहतोय मुंबईमधून। मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिलमध्ये 172 कोटींच्या फ्लॅटची विक्री झालेली आहे। बिल्डर अजय अशर यांनी हा 9,500 चौरस फुटाचा असलेला फ्लॅट विकलाय। तर अजय अशर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे चर्चेत असतात। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। पंकज, आपण पाहतोय इतका महागडा फ्लॅट मुंबईत विकला गेलेला आहे, 172 कोटी रुपयांचा फ्लॅट, काय अधिकचा तपशील आहे? रिअल इस्टेट सर्कलमध्ये वर्तुळामध्ये याची चर्चा रंगली आहे। 172 कोटी म्हणजे जवळजवळ 250 कोटीला जवळजवळ फ्लॅट जो आहे तो विकत घेतलेला आहे। दिलीप कुमार अभिनेते यांच्या बंगल्याच्या जागी जी इमारत बांधण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हा फ्लॅट घेतलेला आहे। 9वा, 10वा आणि 11वा असं ट्रिप्लेक्स फ्लॅट जो आहे हा असणार आहे। अजय अशर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात। मुंबईतले विकासक आहेत आणि निकटवर्तीय असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत। हा फ्लॅट त्यांनी विकत घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रांत 9.25 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहेत ते त्यांनी भरलेले आहेत। 9,500 स्क्वेअर फीट जवळजवळ हा 9वा, 10वा आणि 11वा मजला मिळून हा फ्लॅट आहे। खूप मोठी, सर्वात मोठी प्रॉपर्टीची मुंबईतली ही डील म्हणावी लागेल आणि 172 कोटीला हा सौदा जो आहे तो झालेला आहे। अगदी खरं आहे पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घ्यायचे।